बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासाच्या आपल्या अवतीभोवती या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. तर तुम्हाला इथे काही चित्र दिसतंय का? बरोबर, चित्र आहे. तुम्ही जे बॅट खेळतात, क्रिकेट खेळतात, बॅट, मडकं, दोरा आणि कप. बरोबर, या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतात. बरोबर, पण ह्या वस्तू कोणकोणत्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत? तर बघा, ते पदार्थ कुठे सापडतात आणि त्या वस्तूंचे उपयोग काय? बरोबर, हे ज्या वस्तू इथं ठेवलेल्या आहे, ह्या वस्तू कोणकोणत्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत, ते पदार्थ कुठे सापडतात आणि ह्या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत, ह्या वस्तूंचा उपयोग काय? ह्या वस्तू कुठे मिळतात? बरोबर, ही आहे बॅट. ही बॅट कशापासून बनवली आहे? लाकडापासून. बरोबर, मडकं हे मातीपासून बनवलेले. दोरा हा म्हणजे धाग्यापासून. तो धागा कुठून मिळतो आपल्याला? कापसापासून. आणि हे आहे कप. कप कशापासून बनवलेला असतो? तर हे जे असतं त्याची वेगळी पद्धत असते. बरोबर, नंतर इथे काही चित्र आहेत अजून. केळी, आवळा आणि मका. ह्या ज्या वस्तू आहेत ह्या कुठे मिळतात? बरोबर, ह्या आपल्याला शेतातून मिळतात. आता इथे अजून एक चित्र आहे बघा. ह्या चित्रामध्ये काय काय दिसते तुम्हाला? माकड दिसते झाडावर बसलेलं, इथे ससा दिसतोय, इथे काही घरं दिसत आहे, नदी दिसते वाहताना. बरोबर की नाही? आपल्या आजूबाजूला अशा अनेक वस्तू असतात आणि त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. मग त्या परिसर कशापासून बनतो? तर त्या परिसरामध्ये काय काय असतं? तर त्या परिसरामध्ये असतं माती, दगड, धोंडे, नद्या, नाले, तळी, हवा आहे त्या परिसरामध्ये, डोंगर, टेकड्या आहेत, जंगले आहेत, शेती आहे त्या परिसरामध्ये, घर आहेत, रस्ते आहेत, उजाड माळराने आहेत, वेगवेगळे प्रकारचे प्राणी आपल्या सभोवताली असतात. नंतर निरनिराळ्या प्रकारची वृक्ष, झाडे, झुडपी, वेली, हे सगळे आपल्या परिसरामध्ये त्यांचा समावेश होतो आणि त्यामुळे आपला परिसर हा सजला जातो. आणि बरं का मित्रांनो, आपण सुद्धा त्या परिसराचा एक भाग आहोत, कारण आपण ह्या सगळ्या परिसरामध्ये राहतो की नाही, म्हणून आपण सुद्धा त्या परिसराचा एक भाग आहे. आता पुढचं बघा. आता इथे बघा, इथे काही चिमण्या दिसत आहेत, रस्त्यात पडलेला दगड दिसतोय. बरोबर, आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि चिमणी हिची तुलना करू. काय तुलना करणार आपण यांच्यामध्ये? तर दगड आहे तिथेच पडून राहील, दगड हालचाल करणार नाही. त्याला जर कोणी उचलून हलवलं तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवण करतो का? नाही करत. त्यामुळे दगडाची वाढ पण होत नाही आणि दगडाला पिल्लेही होत नाहीत. असा आपण ह्या चिमणी आणि दगडामध्ये तुलना करतोय, त्यांच्या दोघांमधला फरक स्पष्ट करतोय. तर चिमणीचं तसं नाही. चिमण्या हा स्वतःचं घरटं पण बांधतात. आपणहून इकडे तिकडे फिरत असतात, स्वतःहून हालचाली करतात. चिमण्या किडे आणि धान्यांची कण खातात, हे खाऊन त्यांची वाढ होते. नंतर चिमण्या घरट्यांमध्ये अंडी घालतात, अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्ल्यांची खूप काळजी घेतात. म्हणजेच एकीकडे दगड आणि एकीकडे चिमण्या यांची जर तुलना केली तर तुम्हाला हा फरक दिसून येईल की दगड हालचाल करत नाही आणि चिमण्या मात्र हालचाल करतात. दगड जेवण करत नाही, चिमण्या मात्र किडे आणि धान्यांचे कण खाऊन त्यांची वाढ होते. त्यांची अंडी घालतात, अंड्यातून पिल्ले बाहेर येतात, त्या पिल्लांसाठी त्या खूप काळजी घेतात. चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक आपल्याला का दिसतात? बरोबर, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की चिमणी आणि दगडमध्ये असा फरक का दिसतो? कारण चिमणी ही सजीव आहे. चिमणी काय आहे? सजीव आहे. तर दगड काय आहे? निर्जीव आहे. आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे अशा पद्धतीने दोन गट पडतात. एक आहे सजीव वस्तू आणि एक आहे निर्जीव वस्तू. बघा, इथे तुम्हाला इथे या चौकटीमध्ये सुद्धा फरक स्पष्ट केलेला आहे की सजीव आणि निर्जीव. सजीवांमध्ये कोण येतं? प्राणी आणि वनस्पती.
सजीवांचे पण दोन गट आहेत, प्राणी आणि वनस्पती. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात. बघा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वनस्पती कसं काय सजीव होतात. तर वनस्पतींमध्ये जे बिया असतात त्या बिया जमिनीमध्ये पडल्या की त्याच्यापासून दुसरं झाड तयार होतं, दुसरं रोप तयार होतं, म्हणजेच तिथे त्या दुसरा जीव निर्माण करतात. ती वनस्पतींची पिल्लच असतात. ते जे नवीन रोप तयार होतं बीपासून ते सुद्धा त्या वनस्पतीचे पिल्लच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानांची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे आपल्याला समजतं. वनस्पती हालचालही करतात. कळीचं फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. जेव्हा कळी असते, एखादी झाडाची कळी असते, जेव्हा ती फुलते त्यावेळेस त्या ज्या पाकळ्या असतात, त्या ज्या मिटलेल्या पाकळ्या असतात त्या उघडतात. पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाही. ज्या पद्धतीने आपल्याला प्राण्यांमधल्या हालचाली लक्षात येतात तशा आपल्याला वनस्पतींमधल्या हालचाली लवकर लक्षात येत नाही, सहज लक्षात येत नाही. आणि बरं का मित्रांनो, जशी प्राण्यांना अन्नाची गरज असते, जेवणाची गरज असते, काहीतरी खाण्याची गरज असते स्वतःचं वाढ होण्यासाठी, तशीच रोपांना सुद्धा अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाही. जसं प्राणी हालचाल करतात तसे वनस्पती मात्र हालचाल इकडून तिकडे जाऊ शकत नाही. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. तर का नाही करू शकत त्या इकडे तिकडे हालचाली? कारण त्यांची जी मुळं असतात, झाडांची जी मुळं असतात ती जमिनीमध्ये रोवलेली असतात, जखडलेली असतात. त्यामुळे वनस्पती इकडून तिकडे जाऊ शकत नाही. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा मोठा फरक आहे. बाकी बऱ्यापैकी गोष्टी सारख्याच आहेत वनस्पती आणि प्राण्यांमध्ये, परंतु ही एक जी गोष्ट आहे की वनस्पती प्राण्यांसारखी इकडे तिकडे हालचाल करू शकत नाही, इकडे तिकडे जाऊ शकत नाही. हा प्राणी आणि वनस्पती यांच्यामधला खूप मोठा फरक आहे. आता बघा, इथे तुम्हाला वडाचं झाड दिसतंय, बरोबर? इथे वडाचं झाड दिसतंय, इथे नारळाचं झाड दिसतंय, हे आहे ससा, हा आहे बेडूक, ही आहे आपली गॅस सिलेंडरची टाकी, हा आहे ग्लास, हे आहे गुलाबाचं रोप आणि ही आहे आपली कढई. तर मग याच्यातून आपल्याला काय विचारलं त्यांनी? तर चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगा. काय विचारलं त्यांनी आपल्याला? चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव आहेत ते सांगा. आपण मगाशी बघितलं की सजीव म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव असतो, जे हालचाली करू शकतात, जे स्वतःची वाढ होण्यासाठी ज्यांना अन्नाची गरज असते त्यांना आपण सजीव असं म्हणतो. आणि निर्जीव म्हणजे काय? की ज्यांच्यामध्ये जीव नाही असं, किंवा जे हालचाल करू शकत नाही. इथे आपण मागे उदाहरण बघितलं दगडाचं, की जे हालचाल करू शकत नाही, ज्यांची वाढ होत नाही, ज्यांना अन्नाची गरज नसते त्यांना आपण निर्जीव असं म्हणतो. तर आपल्याला ह्या चित्रामधून सजीव निर्जीव ओळखायचं आहे. तर आता हे जे आहे वडाचं झाड, तर सांगा हे सजीव आहे की निर्जीव आहे? बरोबर, हे आहे सजीव, कारण याची वाढ होते. हे आहे नारळाचं झाड, हे सुद्धा आहे सजीव. ससा सुद्धा सजीव आहे, कारण तो इकडून तिकडे हालचाल करतो. बेडूक सुद्धा किडे वगैरे खातो आणि हालचाल करतो, म्हणजेच तो सुद्धा सजीव आहे. आता ही आहे गॅस सिलेंडरची टाकी. आता ही सजीव आहे की निर्जीव सांगा बरं? बरोबर, ही आहे निर्जीव, कारण हिची हालचाल होत नाही. हा आहे ग्लास, याची सुद्धा हालचाल होत नाही, म्हणून हा आहे निर्जीव. गुलाबाचं रोप, बरोबर, हा आहे सजीव, कारण याची वाढ होते, बरोबर की नाही? याला आपण दररोज पाणी घातलंय की दिवसेंदिवस हे झाड, हे रोप वाढतं आणि त्याला छान छान फुलं येतात. ही आहे कढई. कढई सजीव आहे की निर्जीव? बरोबर, हे आहे निर्जीव. आता बघा, इथे खाली त्यांनी काय विचारलं आपल्याला? जरा डोके चालवा. काय विचारलं त्यांनी? आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते, मग ते सजीव आहे की निर्जीव? सांगा बरं, चालवा बरं डोकं तुमचं. आगगाडी जी आहे ती इकडून तिकडे आपल्याला जाताना दिसते, ह्या गावावरून त्या गावाला जाते, मग ती सजीव आहे की निर्जीव? कोण सांगेल? बरोबर, काय ही निर्जीव.
आगगाडी ही निर्जीव आहे. ती जरी इकडून तिकडे जात असली तरी तिच्यामध्ये मशीन असल्यामुळे त्या मशिनीवरती ती इकडे तिकडे तिचे हालचाल करते आणि म्हणून ती सजीव होत नाही. तिला तिची वाढ होते का? नाही. तिला अन्नाची गरज आहे का? अजिबात नाही. तिची हालचाल ती स्वतःहून करते का? नाही. दुसरा प्रश्न काय आहे? सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली, मग ती सजीव आहे की निर्जीव? बघा, जे झाड आहे त्याला आपण सजीव म्हणतो. मग ते झाडाचं जे लाकूड असतं त्या लाकडापासून आपण खुर्ची तयार करतो. मग ती खुर्ची सजीव आहे का निर्जीव? बरोबर, निर्जीव. खुर्ची स्वतःहून हालचाल करते का? नाही. बरोबर, म्हणून ती आहे निर्जीव. आता इथे विचारले पुन्हा एक प्रश्न, सांगा पाहू तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात? बरं का मित्रांनो, आता ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढायचं. दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत? याचं सुद्धा उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं. आता पुढचा घटक बघणार आहोत आपण ह्या पाठातला, तो म्हणजे परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते. आता आपण मागाशी बघितलं की परिसरामध्ये खूप गोष्टी येतात. झाडे, वेली, नदी, तलाव, दगड, भरपूर वस्तू येतात. मग त्यांचं एकमेकांशी काय नातं असतं? तर बघा, पाणी आणि हवा परिसराचेच एक घटक आहेत. जसं आपण म्हटलं परिसरामध्ये काय काय असतं, तर परिसरामध्ये पाणी आणि हवा याचा सुद्धा समावेश होतो. परिसराचेच ते घटक आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. बरोबर आहे की नाही? जशी आपल्याला जगण्यासाठी पाणी आणि हवा गरजेची असते, झाडांना सुद्धा पाणी आणि हवा गरजेची असते, तसंच सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातून मिळते. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात. पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. बघा, जरी पक्षी घरटी बांधत असले परंतु ती घरटी बांधत असताना त्यांना जे काही कापूस, काड्या लागत असतात त्या सुद्धा त्यांना कुठून मिळतात? परिसरातून मिळतात. आता बघा पुढचं काय आहे? माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. बरोबर आहे. आपण जे माणसं आहोत आपल्याला परिसरातून खूप वस्तू मिळतात. त्यात काय काय मिळतं? कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात. यापासून आपण कापड विणतो. बघा, इथं तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. इथे कापसाचं रोप दिसतंय, झाड दिसतंय, कापसाचं बोंड दिसत आहेत, नंतर इथे शर्ट दिसतोय, इथे फ्रॉक दिसतोय. तर याच्यातून तुमच्या काय लक्षात येत असेल? तर हे जे फ्रॉक, हा जो शर्ट आहे, ह्या जो काही धाग्यापासून बनलेला आहे, तो धागा कशापासून बनतो? ह्या कापसापासून बनतो. आणि हा कापूस आपल्याला कुठून मिळतो? ह्या रोपापासून, ह्या कापसाच्या रोपापासून मिळतो. नंतर हे जे कापूस आहे, आता ही जी मेंढी आहे, बरोबर, हे मेंढीचे जे लोकर असतात, हे जे केस असतात त्याला आपण मेंढीचे लोकर म्हणतो. याच्यापासून आपल्याला हे लोकर तयार मिळतं. नंतर हे जे वहीचे पानं वगैरे असतात, ही वहीचे पानं, ही टोपली, ही सुद्धा आपल्याला परिसरातूनच मिळालेल्या असतात. मग हे कोण बनवतं ह्या सगळ्या वस्तू? तर ह्या सगळ्या वस्तू बनवतो माणूस. माणूस काय करतो? परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचे कागद अशा खूप गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड सुद्धा माणसाला परिसरातूनच मिळतं. काही वनस्पतींचे बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवी रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. बघा, आपण जर गावाला जात असेल किंवा आपण जर एखाद्या डोंगरावर गेलो तर आपल्या लक्षात येतं की डोंगरावर कशाला कोणी झाड लावायला जाईल? एवढं जंगल असतं वाढलेलं, त्या जंगलामध्ये कोणी झाड लावायला जातं का? तर नाही. तर काही जे वनस्पतींचे बिया असतात ह्या वाऱ्यामुळे इकडे तिकडे उडतात आणि त्याच्यामुळे त्या जमिनीमध्ये रोवल्या जातात, विखुरल्या जातात. कधी कधी जी चिमण्यांची विष्ठा असते, प्राण्यांची विष्ठा असते, त्यातून सुद्धा त्या जे वनस्पतींच्या बिया असतात त्या जमिनीमध्ये विखुरल्या जातात आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. आणि म्हणजेच याचाच अर्थ काय होतो की वनस्पतींना सुद्धा परिसराची मदत मिळते. बरोबर आहे की नाही? जसं म्हणजे उदाहरणार्थ वारा हा परिसराचाच एक घटक आहे. वाऱ्यामुळे त्या बिया विखुरल्या जातात आणि त्यामुळे नवीन वनस्पती तयार होते.
सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्यांचा परिसरावर काय परिणाम होत असेल? तर बघा, मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. म्हणजे काय होतं मित्रांनो, परिसरामधून जे मेलेले प्राणी असतात ते तसेच कुजतात. मग त्यांचा कोण खातं? गिधाडे आणि कोल्हे खातात आणि त्यामुळे त्यांचं पोटही भरतं आणि आपला परिसरही स्वच्छ होतो. मेलेल्या प्राण्यांचा जो उरलेला भाग असतो तो कुजतो आणि तो मातीमध्ये मिसळतो. नंतर झाडाची जी काही पाने गळतात ती सुद्धा मातीमध्ये पडून कुजतात आणि त्यामुळे माती कसदार होते, खत तयार होतं मातीसाठी आणि त्यामुळे माती कसदार होते आणि त्यामुळे वनस्पतींचं पोषण होतं. म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या अवतीभोवती हा पाठ लक्षात आला असेल. धन्यवाद.